आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये गांजा तस्करीचा पर्दाफाश। 24 किलो गांजा जप्त, 2 महिला अटकेत। देशातील वेगवान आणि आधुनिक रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्येच गांजा तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात 2 महिलांना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नीलम राठौर आणि रीना वर्मा अशी असून त्या बिलासपूर येथील तिफरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासात या दोन्ही महिला विशाखापट्टणम मधून रायपूरकडे गांजा घेऊन प्रवास करत होत्या असे निष्पन्न झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या AC2 कोचमधून प्रवास करताना ट्रॉली बॅगमध्ये गांजा लपवून ठेवला होता। सुरुवातीला या बॅगमध्ये कपडे असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता, मात्र संशय आल्याने तपास यंत्रणांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। या कारवाई दरम्यान तब्बल 24 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत 3 ते 4 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त पथकाने अचूक माहितीच्या आधारे केली आहे। या घटनेमुळे रेल्वे मार्गे सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे कितीही मोठे आहे याचा अंदाज येत आहे। तपास यंत्रणांकडून आता या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे। अशा प्रकरणाच्या गुन्ह्यांना समाजात स्थान नाही। अंमली पदार्थ तस्करीमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत आहे। अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच पुन्हा कोणतीही अशी कृती करण्याचा विचारही करणार नाही यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची मागणी प्रेस मीडिया न्यूज कडून करण्यात येत आहे।